त्यानुसार मराठ्यांना 67च्या अगोदरचे जे पुरावे आहेत कुणबी असलेल्यांचे आत्तापर्यंत उदाहरणार्थ 54 लाख लोकांच्या नोंदी मिळाल्यात। तो उल्लेख त्यांनी केला आहे की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील त्याचे लाभ। दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणार आहे, मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल। आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती, परंतु 24 डिसेंबरपर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा टिकणार आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही, कारण त्याच्यात खूप शंका आहेत। ते टिकल का नाही टिकल, क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार, घेतली तर ते दिलेलं आरक्षण एनटी विजेंटेसारखं टिकल का, हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभा राहिलेले। ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही, परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एनटी विजेंटेसारखं, आणि ते टिकणारं नाही आहे कारण ते 50%च्या वर जात आहे, पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे। त्यापेक्षा 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं। मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ते आम्हाला मान्य नाही। आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन 2 शब्द त्यामध्ये घेऊन जर 24 डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय। तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार आहे। 2 शब्द कोणते ते 23ला सांगणार आहेत आम्ही, कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असे आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतलेत त्याचा अर्थ सरकार सध्या तरी 50% प्रामाणिक आहे, राहिले 50% तो विषय त्यांनी तातडीने हाताळावा किंवा आज उद्या ती पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच, कारण त्यांच्याकडूनच अपेक्षित त्यांनी ते सांगणं, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहिलेलं आहे। मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी 67च्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात, त्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल हे मात्र ते बोललेत। त्यामुळं 24 पर्यंत राहिलेलं सुद्धा त्यांनी पूर्ण करावं आणि सरकार 100% आता वाटतंय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन पूर्ण लाभ ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील। नाही दिलं तर मात्र फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की 24ला आम्हाला आंदोलन पुकारावं लागणार। तुम्ही नेहमीच मागणी केलेली आहे की कुणबींच्या नोंदी सापडल्यात आणि त्या नोंदीच्या आधारे कायदा करून याच अधिवेशनात कायदा पारित करून सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं। त्याही प्रश्नाचं त्यांचं उत्तर राहिलेलं आहे की तुम्ही 1967च्या अगोदरच्या ज्या नोंदी सापडल्यात मराठा समाज कुणबी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना नातलगाला तुम्ही लाभ देणार आहेत, परंतु तो कशाच्या आधारावर देणार आहे किंवा त्यांच्याकडून काय नातं कसं तुम्ही त्याला निकष लावणार आहे हे याचं उत्तर देणं अपेक्षित आहे का कायदा पारित करणारे 24 डिसेंबरला ते देण्यासाठी हे उत्तर मात्र त्यांच्याकडून राहिलेले तेही त्यांनी तातडीनं देणं अपेक्षित आहे। कारण तुम्ही नोंदी सापडल्यात आणि नातलगाला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची अट काय असणार आहे किंवा अट नसणारच आहे हे उत्तर देणं गरजेचं आहे, मग कायदा पारित करण्याची आवश्यकता पडणार नाही। परंतु तुम्हाला जर नातलगाला निकष किंवा अटी लावून द्यायचं असेल तू कसा नातलग हे जर सरकारला निकष पाहिजे असेल तर कायदाच पारित करावा लागणार आहे आणि सरकारनं तो 24 डिसेंबरच्या आत करावा। बरोबर, तुम्ही म्हणताय की सरसकट कुणबी हे आरक्षण दिलं पाहिजे, त्याला आता एक तर मागासवर्ग आयोगाचा जो शिंदे समितीच्या आयोगाचा रिपोर्ट आवश्यक असणार आहे आणि दुसरीकडे त्याच्यात एक स्पेशल अधिवेशन घ्यावं लागणार आहे। या दोन्ही गोष्टी फेब्रुवारीपर्यंत गेल्यात, आता कुठला बेस राहिलाय की जो 24 पर्यंत कुणबी आरक्षण देण्यासंदर्भात? याला मागासवर्ग आयोगाचे फक्त आदेश लागणार आहेत, अहवालाची आवश्यकता नाही, कारण कुणबी ज्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्यात या नोंदी जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे। अहवाल म्हणजे काय, तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार आहे, त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारीसाठी लागणार आहे। या कुणबीसाठी या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही, फक्त आदेशाची आवश्यकता आहे। त्यांनी ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या 67च्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्या याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा याचा लाभ द्यायचा असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आत्ता म्हणले। द्यायचा असेल तर फक्त राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश लागतो, पण नातं
तुम्ही जे धरणार आहे ते कुणबीचं नातं, रक्ताचं नातं कसं, याला जर तुमची काय अट असेल ती तुम्ही स्पष्ट मानणं आवश्यक आहे. आणि जर अट नाहीये तर आदेशाची आवश्यकता आहे. कुणबीची ज्याची नोंद सापडी तो नातं दाखवू शकतो. ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे. आणि त्याने दाखवलेलं नातं रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावा लागणार आहे. कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी याचा नातलग असा आहे. याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे. फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला 24च्या आत न्याय मिळतो, 24 डिसेंबरच्या आत. पर्यंतचा आधार